तर थेट जाऊया यावेळेस आझाद मैदानात. सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सागर, काय सद्यस्थिती? मुसळधार पाऊस होतोय, आंदोलक यावेळेस या ठिकाणी आपण बघतोय छत्री घेऊन उभे असल्याचं दिसतंय. काय अधिक माहिती? नक्कीच नाही, मी दाखवू शकतो की आता या ठिकाणी पाऊस जो आहे तो उघडलेला पाहायला मिळतो. मात्र याच पावसामध्ये आता मराठा बांधव जे आहेत ते आपल्याला नाचताना पाहायला मिळतात, जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे. पावसामध्ये उभा होतात तुम्ही, काय सांगणार आहे? सरकारने आरक्षण लवकर दिले पाहिजे मराठा समाजाला. आम्ही इथनं आरक्षण घेतल्याशिवाय घरी जाणार नाहीये. काही पण झालं तरी इथंच मेलो तरी घरी जाणार नाहीये. पाऊस असो, ऊन आरो वारा असो, मराठा कोणाला घाबरत नाही. आता घरी जायचा निर्णय नाही इथं आझाद मैदानावर, जो पण पाटलाचा निर्णय. मराठा खाना तो सरकारचे बडा. आपण जर बघितलं तर काही मराठा बांधव आपल्या बरोबर आहेत. या ठिकाणी पाऊस सुरू होता, लोक पावसात थांबले. किती पण पाऊस आला, किती पण काही झालं, मराठे मागे हटणार नाहीत. आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय मराठी गावाकडे जाणारच नाहीयेत. पाटलाचा आदेश तर त्यांच्यासाठी सर्वोपरी असणार आहे. किती जरी पाऊस आला तरी मराठे अजून मागे हटले नाहीत, आतापर्यंत मागे पण हटणार पण नाहीयेत, जाणार नाहीये. पाऊस सुरू आहे, लोक थांबलेत. लोकांचं प्रेम आहे जरांगे पाटलावर. लोक इतका धो पाऊस असताना पण एक क्षण सगळं थांबले नाहीत. लोक ते सगळे लोक इथंच थांबलेले होते, एक पण गेलं नाही. नक्की आपण जर बघितलं तर या ठिकाणी अजूनही काही बांधव आहेत ते या ठिकाणी पावसात पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशी बातचीत करू. पाऊस सुरू आहे, ऐकूयात नाहीये. की या ठिकाणी कशा पद्धतीनं उत्साह जो आंदोलकांचा तो इथं वाढत चालल्याचं पाहायला मिळालेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.